नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण ही जी मॅथची सिरीज सुरू केलेली आहे ती कोणकोणत्या एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे. जर तुम्ही राज्यसेवेच्या CCRची तयारी करत असाल किंवा PSI STI SO किंवा स्टाफ सिलेक्शन इत्यादी सर्व एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर आपण रेशिओ अँड प्रोपोर्शनचे काही प्रॉब्लेम पाहणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर या आधीचे रेशिओ अँड प्रोपोर्शनचे सेशन बघून घ्या. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, तीन संख्यांची सरासरी 18 आहे व त्यांचे गुणोत्तर 2 जसे 3 जसे 4 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तीन संख्यांची सरासरी 18 आहे. तीन संख्यांची सरासरी आपल्याला काय दिलेली आहे, 18 दिलेली आहे आणि त्या तीन संख्यांचे गुणोत्तर काय दिलेले आहे, 2 जसे 3 जसे 4. ठीक आहे. आता तुम्हाला एक सरासरी मी शिकवताना सांगणार आहे. तर बघा काय असते सरासरी. आता सरासरी तीन संख्यांची सरासरी 18 आहे. आता सरासरी कशी काढतात हे तुम्ही अभ्यास केला असेल तर माहित असेल. काय, आता पहिली संख्या 5 आहे, दुसरी संख्या 4 आहे आणि तिसरी संख्या 3 आहे. अशा मी तीन संख्या मानलेल्या आहेत. आता मला याची सरासरी काढायची असेल तर मी काय करतो, या संख्यांची बेरीज करतो आणि भागिले या एकूण किती संख्या आहेत, 1 2 3 भागिले एकूण संख्यानं भाग देत असतो. म्हणजेच काय, आता काय होते बघा, 5 + 4 5 आणि 4 9 9 3 12. म्हणजे या संख्याची बेरीज 12 आलेली आहे आणि आता मी या संख्याला काय 3 न भाग दिलेला आहे. म्हणजेच काय होते बघा, 3 × 3 3 चौक 12. ठीक आहे, 3 चौक 12 म्हणजे या संख्यांची सरासरी 4 आलेली आहे. आता मला या संख्यांची बेरीज काढायची असेल तर काय करावं लागेल, म्हणजेच मला आता या संख्यांची बेरीज काढायची असेल तर मला या 3 ने याला गुणावं लागेल. ठीक आहे, या 3 ने याला गुणल्यावर या संख्यांची बेरीज निघते. म्हणजे बघा 4 4 त्रिकोण 12 आलेले. ठीक आहे, हे लक्षात आलेलं आहे का बघा. आता याचा उपयोग कसा करायचा येतो बघा. आता आपल्याला इथे तीन संख्यांची सरासरी किती दिलेली आहे, 18 दिलेली आहे. तर मला आता तीन संख्यांची बेरीज काढायची असेल तर मग काय करावं लागेल, सरासरी गुणिले आता किती संख्या आहे, 3 संख्या. म्हणजेच आता याची बेरीज किती आहे, या तीन संख्यांची बेरीज आहे 54. 18 × 3 54. तर आता आपल्याला प्रश्नामध्ये काय काढायचं आहे, सर्वात लहान संख्या कोणती विचारलेला आहे. आता बघा मी काय करतो, पहिली संख्या हे 2 मानतो. आता जे गुणोत्तर दिलेलं आहे त्याचा उपयोग करतो मी. पहिली संख्या 2 मानली, दुसरी संख्या 3 मानली आणि तिसरी संख्या 4 मानलेली आहे. तर आता मी याची ज्यावेळेस बेरीज करेल तर किती येते बघा, 2 + 3 5 आणि 5 आणि 4 9. ठीक आहे, आपण जे या तीन संख्या मानलेल्या आहेत त्याची बेरीज किती आलेली आहे, 9 आलेली आहे. पण इथं प्रश्नानुसार आपण बघितलेलं आहे की त्या संख्यांची बेरीज 54 आहे. आपण जे 9 मानलं होतं त्यापेक्षा ते 9 नसून 54 आहे. म्हणजेच आपण जे 9 मानलं होतं ते किती पटीने जास्त आहे, तर या 54 ला 9 न भाग द्यायचा. 9 × 9 = 9 आणि 9 × 54. ठीक आहे, म्हणजेच मला हे जे मी 9 मानलं होतं ते 9 नसून 6 पटीने जास्त 54 असणार आहे. त्याचप्रमाणे आता मी जे 2 मानली होती पहिली संख्या ती पण 2 नसून 6 पटीने जास्त किती असणार आहे, 12 असणार आहे. आणि आता बघा यात सर्वात छोटा रेशो हाच आहे, म्हणजे आपली सर्वात छोटी संख्या पण हीच असणार आहे, 12. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. काय अवघड प्रश्न नाही. तर आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न समजून व्यवस्थितशीरपणे सोडवायचा, काही काही करायची नाही, व्यवस्थितशीर समजून घ्यायचा आणि सोडवायचा. आता पुढचा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे, तीन संख्यापैकी पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. जर तीन संख्यांची सरासरी 22 आहे तर त्या क्रमाने संख्या कोणत्या. तर प्रश्न काही अवघड नाही बघा, काय काय सांगितलेलं आहे तसंच करायचं आहे. आता तीन संख्यांची, इथं पण तीन संख्यांची सरासरी दिलेली आहे. सरासरी किती दिलेली आहे, 22 दिलेली आहे. आता मला ज्यावेळेस तीन संख्यांची बेरीज काढायची असेल तर काय करावं लागेल, 3 × 22 एकूण संख्या आणि त्याची सरासरी केली की आपल्याला त्या संख्येची बेरीज भेटते. हे कसं भेटते मी सांगितलं तुम्ही. बघा किती आहे तीन संख्यांची सरासरी, तीन संख्यांची बेरीज किती आहे तर 66 आहे. ठीक आहे, तर आता बघा तीन संख्यांची सरासरी बेरीज आपण काढलेली आहे 66 आहे. तर आता आपल्याला प्रश्नामध्ये अजून काय सांगितलेलं आहे, तीन संख्यापैकी पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे जर दुसरी संख्या 1 असेल, ठीक आहे, जर दुसरी संख्या ही दुसरी संख्या 1 असेल
तर पहिली संख्या किती असेल सांगितलेलं आहे, पहिली संख्या याच्या एकच्या दुप्पट असणार आहे म्हणजे 2 असणार आहे. आणि खाली अजून काय सांगितलेलं आहे, तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. म्हणजे जर तिसरी संख्या मी 1 मानली तर पहिली संख्या किती असणार आहे, पहिली संख्या ही 3 असणार आहे. ठीक आहे. जर मी दुसरी संख्या 1 मानली तर पहिली संख्या त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे 2 असणार आहे. आणि तिसरी संख्या जर मी 1 मानली तर पहिली संख्या त्याच्यापेक्षा तिप्पट म्हणजे 3 असणार आहे. आता आपण यांचा रेशो काढून घेतलेला आहे. पहिली संख्या आणि दुसरी संख्या आणि पहिली संख्या आणि तिसऱ्या संख्येचा आपण रेशो काढून घेतलेला आहे. तर बघा आता प्रश्न कसा सोडू शकतो आपण. आपल्याला काय सांगितलेलं आहे, 3 संख्यांची सरासरी आपण सरासरीहून आपण बेरीज पण काढलेली आहे. तर आपल्याला त्या क्रमाने येणाऱ्या संख्या काढायच्या आहेत. मग आता बघा, पहिली संख्या आपली किती आली, पहिल्या संख्येची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2 आलेली आहे. आणि दुसऱ्या संख्येची व्हॅल्यू 1 आलेली आहे. आणि इथं पहिल्या संख्येची व्हॅल्यू 3 आलेली आहे. आणि इथं तिसऱ्या संख्येची व्हॅल्यू 1 आलेली आहे. ठीक आहे. तर आता बघा, इथं पहिली संख्या 2 आहे आणि इथं पहिली संख्या 3 आहे. तर आपल्याला याची व्हॅल्यू समान करून घ्यावं लागेल. ही जी राशी आहे ती समान करून घ्यावं लागेल. तर मग काय करायचं, मग बघा या 3 न मी इथं गुणाकार करतो. आता इथं गुणल्यामुळे मला या 3 ला पण, या 1 ला पण 3 न गुणावं लागेल. आणि या 2 न मी खाली इथं गुणतो. आणि इथं गुणल्यामुळे मला इथं पण गुणावं लागेल. म्हणजेच आता बघा, आपल्या नवीन रेशो आपल्याला काय भेटते, 3 दोन्ही 6, 3 एक 3 आणि 3 दोन्ही 6, बे एक बे. आता पहिली संख्या आपली समान झालेली आहे. म्हणजे पहिली संख्या आपण पहिल्या संख्येचा रेशो 6 लिहिलेला आहे. आता दुसऱ्या संख्येचा रेशो 3 आलेला आहे आणि तिसऱ्या संख्येचा रेशो 2 आलेला आहे. आता आपल्याला रेशो पण भेटलेला आहे त्या 3 संख्यांचा. ठीक आहे. पहिली संख्या 6 असेल तर दुसरी संख्या 3 असणार आहे आणि तिसरी संख्या 2 असणार आहे. ठीक आहे. आता हे मोडून टाकतो मी, हे आपल्या काही कामाचं नाही. आता आपल्याला रेशो निघालेला आहे. याच्यावरून प्रश्न कसा सोडवतो बघा. आता मी आता पहिली संख्या प्लस दुसरी संख्या प्लस तिसरी संख्या किती येते, तर 6 प्लस 3 प्लस 2 म्हणजेच 11 येणार आहे. आणि आता आपण याच्यावर काढू, सरासरीहून आपण त्या संख्यांची बेरीज काढलेली आहे. तर किती आलेली आहे, 66 आलेली आहे. पण आपण आता ही जी मी पहिली संख्या 6 मानली, दुसरी संख्या 3 मानली आणि तिसरी संख्या 2 मानली, यांची बेरीज किती 11 आलेली आहे. पण प्रश्नामध्ये त्यांची बेरीज 66 आली. तर आता ही आपण जी मानलेली आहे ती बेरीज 11 नसून 66 असणार आहे. आता मी या 66 ला 11 ने भाग दिलं म्हणजे किती ना, हे 11 नसून 6 पटीने जास्त 66 असणार आहे. तर आता बघा, पहिली संख्या किती असणार आहे, तर या पण 6 ला मी 6 न गुणतो. ही पण 6 नसून 6 पटीने जास्त 6 6 36. आणि हे 3 नसून हे पण 6 पटीने जास्त 6 त्रिक 18. आणि हे 2 नसून 6 पटीने जास्त 6 दोन्ही 12. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या भेटलेली आहे. पहिली संख्या आहे 36, दुसरी संख्या आहे 18 आणि तिसरी संख्या आहे 12. आणि प्रश्नानुसार दिलेलं होतं बघा, काय दिलं होतं, पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे बघा, हे 18चे दुप्पट आहे आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. 12च्या हे तिप्पट आहे, 12 त्रिक 36. ठीक आहे. काय अवघड होता का प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न व्यवस्थितपणे वाचायचा आणि त्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे समजून घ्यायचा आणि प्रश्न सोडवायचा. प्रश्न चुकत नाही. आता पुढचा प्रश्न बघा. रमेशला रामच्या पगाराच्या निमपट तर राजूला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर राजूचा पगार 4,500 असल्यास रामचा पगार किती. आता प्रश्नात काय सांगितलेलं आहे, रमेशला रामच्या पगाराच्या निमपट. म्हणजे रमेशला रामच्या पगाराच्या निमपट म्हणजेच किती असते, तर 1/2 पगार आहे. ठीक आहे. आणि तर राजूला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, राजूला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. ठीक आहे. राजूला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. म्हणजे जर रमेशचा पगार 1 असेल तर राजूचा 3 असणार आहे. ठीक आहे. तिप्पट पगार आहे. आणि रमेशचा पगार काय की रामपेक्षा निमपट असणार आहे. म्हणजेच आता मी या रामला इकडे घेऊन गेलो तर मला आता रमेश आणि रामचा रेशो काय भेटायला आहे, रमेश आणि राम यांचा रेशो काय भेटायला आहे, 1:2. ठीक आहे. आणि राजू आणि रमेशचा आपल्याला काय भेटायला आहे रेशो, राजू आणि रमेश
यांचा रेशो आपल्याला काय भेटायला 3:1. आता हे कसं काढलेलं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, राजूचा पगार 4,500 असल्यास रामचा पगार किती. आता इथं एक लक्ष द्या, रमेशचा पगार इथं पण एक आहे, इथं पण एक आहे. आता आपण यावरून रमेश, राम आणि राजू यांचा रेशो एकत्र काढू शकतो. बघा आता रमेशला एक रुपये पगार असल्यावर रामला 2 रुपये पगार असणार आहे आणि राजूला 3 रुपये पगार असणार आहे. ठीक आहे. आणि प्रश्नानुसार राजूचा पगार आपल्याला किती दिलेला आहे, राजूचा पगार दिलेला आहे 4,500. आपण किती मानलेलं आहे, 3 मानलेलं आहे. ते 3 नसून 4,500 आहे. म्हणजेच या 3ला मला हे 3 किती पटीनं हे 4,500 किती पटीनं जास्त आहे, तर 1,500 पटीनं जास्त आहे. ठीक आहे. म्हणजेच 3ला मी 1,500 गुणल्यावर 4,500 येईल. त्याचप्रमाणे आपल्याला याच्यात कोणाचा पगार काढायचा आहे, तर रामचा पगार काढायचा आहे. आता रामचा पगार किती असणार आहे बघा, रामचा पगार इथं आपलं राम 2 आहे, ते 2 नसून ते पण 1,500 पटीनं जास्त किती असणार आहे, 15 दुनी 30 म्हणजेच 3,000 असणार. झालं, आपलं उत्तर आलेलं आहे. तर रामचा पगार 3,000 इतका असणार आहे. प्रश्नात काय आवड आहे का बघा. चला आता पुढचा प्रश्न बघूया. जरी प्रश्न वाचल्यावर अवघड वाटत असला तरी हा पण प्रश्न काही अवघड नाही. आपण रेशोचा उपयोग करून हा पण प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सोडू शकतो. तर आता पुढचा प्रश्न बघा. 2 संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 50% मोठ्या आहेत, तर त्या 2 संख्यांचे गुणोत्तर काय. तर बघा आता प्रश्न कसा सोडवायचा आहे. प्रश्नामध्ये काय काढायचं आहे, तर त्या पहिल्या 2 संख्या आहेत त्यांचं गुणोत्तर काढायचं आहे. आणि 2 संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 50% मोठ्या आहे असं दिलेलं आहे. म्हणजेच काय आहे, तर बघा जी पहिली संख्या आहे ही 20% मोठी असणार आहे तिसऱ्या संख्येपेक्षा, आणि जी दुसरी संख्या आहे ती 50% मोठी आहे तिसऱ्या संख्येपेक्षा असं सांगितलेलं आहे. आता 20%चं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर आपण कसं करू शकतो, तर 1/5 आणि 50%चं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर 1/2 करू शकतो. आता बघा पुढं मी काय म्हणालो, जी पहिली संख्या आहे ती तिसऱ्या संख्येच्या 20% जास्त आहे. आता मला तिसरी संख्या माहित नाही, मग मी काय करतो, तिसरी संख्या 5 मानतो. ठीक आहे. आता मी तिसरी संख्या 5 मानलेली आहे, तिसरी संख्या 5 मानलेली आहे. आणि तिसऱ्या संख्येपेक्षा पहिली संख्या किती, 20% जास्त असणार आहे. म्हणजेच या 5 ज्यावेळेस मी 20% काढेल त्यावेळेस मला हे 1 भेटेल. म्हणजे या 5 प्लस 1 न ती संख्या पहिली संख्या किती असणार आहे, तर 6 असणार आहे. ठीक आहे. पहिली संख्या पण मी काढून घेतलेली आहे, पहिली संख्या तिसरी संख्या पण काढलेली आहे. आणि आता पुढे काय सांगितलेलं आहे, दुसरी संख्या ह्या तिसऱ्या संख्येपेक्षा किती न 50% मोठी आहे. म्हणजे जर मी तिसरी संख्या आता 2 मानली, इथं तिसरी संख्या मी 2 मानली, ती 50% जास्त, ज्यावेळेस मी 2चं 50% काढेल मला 1 भेटल. म्हणजेच ती 3 असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच ती 3 असणार आहे. ठीक आहे. आता ही झाली दुसरी संख्या, ही झाली तिसरी संख्या. ही पहिली संख्या, तिसरी संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. आता यांचा आपल्याला रेशो पण आपण काढून घेतलेला आहे. तर इथं लक्ष द्या, आता मी मोडून घेतो. तर आता इथं लक्ष द्या, ही पहिली संख्या आहे आणि ही तिसरी संख्या आहे. आता इथं तिसरी संख्याचा रेशो किती आहे, 5 आहे, इथं 2 आहे. ठीक आहे. तर मला आता हा रेशो समान करून घ्यायचा. तर मला काय करावं लागेल, तर या 5 न मी इथं 2 ला गुणतो आणि या 2 न या 5 ला गुणतो. ठीक आहे. आता मला इथं 2 न गुणल्यामुळे इथं पण 2 न गुणावं लागेल आणि इथं 5 न गुणल्यामुळे इथं पण 5 न गुणावं लागेल. तर आता लक्ष द्या, 6 दुनी 12, 5 दुनी 10, 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10. आता आपल्याला तिसऱ्या संख्येचा रेशो समान झालेला आहे. ठीक आहे. तिसऱ्या संख्येची राशी समान झालेली आहे. तर बघा आता ही पहिली संख्या आहे आणि ही दुसरी संख्या आहे. आता आपल्याला त्या संख्यांचा रेशो पण भेटलेला आहे. पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसऱ्या संख्येचा रेशो काय आहे, तर 12 जसे 15 जसे 10 आहे. ठीक आहे. तर आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्याला पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्येचा रेशो सांगायचा आहे. आता पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्येचा रेशो सांगायचा आहे. तर बघा हे मी मोडतो इथं. पहिल्या संख्येचा आणि दुसऱ्या संख्येचा रेशो सांगायचा आहे. म्हणजेच किती आलेला आहे, 12 जसे 15 आलेला आहे. आता हे रेशो आहे का बघा, नाही, कारण याला अजून 3 न भाग जातो. मग 3 न भाग द्यायचा, 3 चोक 12 आणि 3 पाची 15. तर आपल्याला पहिल्या संख्येचा आणि दुसऱ्या संख्येचा रेशो भेटलेला आहे. ते किती असणार आहे, 4:5 असेल. तर आता पुढचा प्रश्न बघा.
पुढचा प्रश्न काय नाही, खूप सोपा आहे बघा. जर x चे 10% बरोबर आहे y चे 20%, तर x जसे y इज इक्वल टू किती? प्रश्न काय सांगितलेला आहे? x चे 10% बरोबर आहे y चे 20%. x चे 10% बरोबर आहे y चे 20%. तर आपल्याला प्रश्नात काय काढायचं आहे? x जसे y किती. आता हे कसं काढायचं बघा. आता इथं पर्सेंटेज मध्ये आलेलं आहे म्हणून घाबरून जायचं नाही. प्रश्न बघा कसा सोडवायचा. आता मी काय करतो, हे पर्सेंटेज नाही, हे पर्सेंटेज काढतो. हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला, म्हणजेच आता काय उरलेला आहे बघा, x इंटू 1 इज इक्वल टू y इंटू 2. आता मी या y ला इकडे आणलं तर हा इथं गुणाकारात आहे ते भागाकारात जाईल, आणि या 1 ला इकडे नेल्यावर हे पण भागाकारात जाईल. म्हणजेच काय होईल, x भागिले y इज इक्वल टू 2 भागिले 1. ठीक आहे. तर आपल्याला x आणि y चा रेशो विचारलेला आहे, आणि आता मी यालाच असं कसं लिहू शकतो बघा, 2:1 झालेला आहे. आपला रेशो आलेला आहे. x ची किंमत किती आहे? 2 आहे, आणि y ची राशी किती आहे? 1 आहे. म्हणजे 2:1 आपला रेशो निघालेला आहे. आणि एवढं करायची गरज नाही, तुम्ही प्रश्न बघून डायरेक्ट पण सोडू शकता. ठीक आहे, प्रश्न बघून डायरेक्टही सोडू शकता. यात काही खूप अवघड असा प्रश्न नाही हा. जर तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. आणि आता आपण पुढच्या सेशनमध्ये काही नवीन प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.